हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण एक डिश बनवणार आहोत. तर कोणती डिश बनवणार आहोत तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. तर लेट्स बिगिन. ओळखा पाहू आपण आज कोणती डिश बनवणार आहोत. तर आपण घेतलेले आहेत टोमॅटो, 2 कांदे, लिंबू, लसूण, अद्रक, पोटॅटो आणि 4 मिरच्या. तर आपण हे सगळं व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे पहिले. चला, तर धुवून झालेल्या आहे सगळ्या गोष्टी. आता आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेऊ. तांदूळ डाळ पण धुवून झालेली आहे. आता याला आपण बाजूला ठेवून देऊ. आता ही जी सामग्री आहे ती 2 गोष्टींसाठी आहे. तर आपण हे व्हेजिटेबल्स पहिले कापून घेऊ. लसूण सोलून घ्यायचं आहे आपल्याला पहिले. याला आपण सोलून घेऊया. तर आपला लसूण सोलून झालेला आहे. तर आता आपण टोमॅटो बारीक कापून घेऊ. टोमॅटो कापताना काळजी घ्यायची आहे, बारीक पीसेस कापली गेलीच पाहिजे. अशा प्रकारे टोमॅटो कापून घ्यायचा. टोमॅटो जास्त बारीक पण कापायचं नाही आहे, मीडियममध्ये कापून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपल्या या ठिकाणी टोमॅटो कापून घेतलेला आहे आपण. आता आपण कांदा कापून घेऊ. कांदा कापताना काळजी घ्यायची आहे की त्याच्या बाहेरच्या आवरणाला बुरशी लागलेली असते ही काळ्या रंगाची. तर ती व्यवस्थित काढून घ्यायची टरफलासोबत. आणि त्यानंतर हात पण व्यवस्थित धुवून घ्यायचे, किंवा हे हात चेहऱ्याला कुठे लावायचे नाही, नाहीतर बुरशी आपल्या नाकातोंडाला लागल्यानंतर आपण आजारी पडू शकतो. म्हणून आपण तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे. तर आपण 2 गोष्टी बनवणार आहोत. तर पहिली म्हणजे मसाला भात, किंवा आपण त्याला खिचडी म्हणतो. आणि दुसरी म्हणजे सूप, शेंगाचं सूप. हे बघा, शेवगा शेंगा आणलं आहे, लुसलुशीत एकदम. तर खिचडीसाठी कांदा उभा चिरून घेऊ आणि सूपसाठी मीडियम पीसमध्ये कांदा कापून घ्यायचा आहे. ही बुरशी व्यवस्थित काळ्या रंगाचं निघून गेली पाहिजे याची काळजी घ्यायची. वाटल्यास हे वरचं आवरण जे आहे ते पण काढून टाकलं तरी चालेल. हे बघा, आता याला व्यवस्थित धुवून घेऊया आपण. ही बुरशी सगळी गेली पाहिजे निघून. कांदा चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण याला उभा कापून घेऊ. खिचडीसाठी स्पेशली कांदा बारीक चिरायची गरज नाही. असं कापल्यानंतर फक्त त्याला उभा चिरून घ्यायचा अशा प्रकारे. बोटाला लागणार नाही याची काळजी घ्यायची फक्त. आपण कांदा उभा चिरून घेऊ. हा कांदा पण अर्धा आपण उभा चिरून घेऊ खिचडीसाठी. ठीक आहे. आता सूप बनवण्यासाठी एवढा कांदा पुष्कळ झाला, तर याला फक्त आपण उभा आडवा मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घेऊ. अशा प्रकारे 4 पीस खूप झाले. ठीक आहे.
तर आता कांदा आपल्या या ठिकाणी व्यवस्थित कापून आपण घेतलेला आहे. तर याला आपण डिशमध्ये काढून घेऊया. ओके. आता आपण या ठिकाणी आपला पोटॅटो पटकन कापून घेऊया. मीडियम पीसेसमध्ये आपण बटाटा कापून घ्यायचा आहे. हे बघा झालं. या ठिकाणी बटाटा आपण कापून घेतलेला आहे. आता आपण हिरव्या मिरच्या आपण घेतलेल्या आहे. तर हिरव्या मिरच्या आपण बारीक चिरायच्या नाही आहेत, तर त्यांना आपण देठं काढून घ्यायचे. त्याच्यानंतर याला फक्त उभ्या चिरायच्या आणि एक चीर द्यायची फक्त याला. हे बघा. त्यांना जसं तिखट हवं नसेल तर त्यांनी 2 मिरच्या घेतल्या तरी चालेल. ओके. तर आता या ठिकाणी लसूण आपण मसाले भातामध्ये आपण पूर्ण पाकळी टाकणार आहोत. लसूण आपण कापणार नाही. ठीक आहे. आणि सूपमध्ये पण आपण लसणाच्या अख्ख्या पाकळ्याच टाकणार आहोत सुरुवातीला. तर आपण तर इथे ठेवून देऊया. ओके. तर आपण थोडंसं आलं घेत आहोत मसाले भातसाठी. तर याला आपण ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये. ठीक आहे. याचं काय होतं, ते बारीक मोठे खांड जर आपण घेतलं तर ते दाताला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही याला बारीक चिरून पण टाकू शकतात किंवा ठेचून पण टाकू शकतात. माझ्याकडे या ठिकाणी खलबत्ता आहे. हे बघा, छान असा खलबत्ता आहे माझ्याकडे. मी त्याला ठेचून घेणार आहे अशा प्रकारे. ओके. आणि ते अद्रक ठेचून घेतलेलं आहे. आणि आपण हे सूपसाठी वापरणार आहोत लिंब, ते आपण शेवटी वापरू. ठीक आहे. या ठिकाणी आपली सामग्री कापून झालेली आहे. आता आपण घेऊया भात बनवायला. तर हा आपला प्रेस्टिजचा गॅस आहे. गॅस आपण एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे व्यवस्थित टापटीप. ठीक आहे. या ठिकाणी आपण गॅस कमी फ्लेमवरती गॅस चालू करून दिलेला आहे. तर आपण याच्यावर कुकर ठेवून देऊ अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण कुकर ठेवलेला आहे फ्रीजवरती. तर सगळ्यात पहिले आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू. याच्यामध्ये मसाला भातासाठी आपण 1 पळी तेल घेऊया. बघा, तेल थोडंसं गरम झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये सगळ्यात पहिले मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडली पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकू. जिरे नसले तरी चालेल. हे आहे आपलं तेजपत्ता. 1 तेजपत्ता टाकून देऊया. मित्रांनो, चांगली मोहरी आपली तडतडली आहे या ठिकाणी. आता आपण एक काम करू, कांदा आपण याच्यामध्ये चांगला फ्राय करून घेऊ. कांदा जास्त फ्राय करायचं नाही आहे. लालसर रंग येऊस्तवर त्याला आपण फ्राय करून घ्यायचा आहे. उभा चिरलेला कांदा घेतला आपण.
खिचडी बनवण्यासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी कांदा तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी फ्राय होतो आहे. हा लालसर रंग त्याला येतो आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. हे गेलं मीठ थोडंसं 1 चमचा किंवा 1.5 चमचा खूप झालं. तुम्हाला हवं तर तुम्ही जास्त घेऊ शकता. याला बऱ्यापैकी मिक्स करून घेऊ. आता आपण जो टोमॅटो कापून घेतलेला आहे, टोमॅटो आपण टाकू. टोमॅटो पूर्ण टाकायचं नाही आहे. थोडा टोमॅटो आपण सूपसाठी बाजूला काढून ठेवला आहे. ओके, टोमॅटो, थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकू. उरलेला आपण सूप बनवण्यासाठी यूज करू. ज्या मिरच्या आपण उभ्या चिरून घेतल्या त्या टाकून देऊ. त्याच्यानंतर बटाटा जो कापून घेतलेला आहे तो टाकू. आणि याला व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता याच्यामध्ये आपण आपले घरगुतीच मसाले ॲड करायचे आहे. आपण घरी अवेलेबल असतात, जसे की लाल तिखट, हळद, अंबारी मसाला. ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये आपल्या घरी जो अंबारी मसाला आहे तो आपण टाकू. 1 चमचा अंबारी मसाला. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तर आपण लाल तिखट कमी घेत आहोत. 1/2 चमचा लाल तिखट. त्याच्यानंतर 1/2 चमचा आपण हळद टाकत आहोत. आणि चिमूटभर जिरेपूड. आपण सुरुवातीला जिरं टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं जिरेपूड टाकत आहोत. याला आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा मसाला जो आहे तो व्यवस्थित सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये मिक्स झाला पाहिजे. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये आपण जो तांदूळ धुवून घेतलेला होता तो मिक्स करायचा आहे. या ठिकाणी आपण तांदूळ आणि डाळ मिक्स करून घेतलेली होती. तर आपण तुम्ही बघू शकता आपण याला याच्यामध्ये ॲड करत आहोत. ठीक आहे, हे जे तांदूळ आहेत ते पूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित युनिफॉर्म मिक्स झाले पाहिजे, तेव्हाच आपल्या भाताला चांगली चव येते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण तो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तांदूळ. आता याच्यामध्ये आपल्याला काहीच करायचं नाही आहे, फक्त 1 तांब्याभर आता याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊ आणि कुकर लावून टाकू. हे बघा, मी 1 तांब्याच पाणी घेत आहे. जास्त पाणी घ्यायचं नाही आहे. 1 तांब्या पाणी घेतल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि आता आपण याच्यामध्ये शेंगदाणे टाकू शकतो. तर शेंगदाणे मला एवढे भातामध्ये आवडत नाही, तर त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याच्या ह्या वेळेला तुम्ही टाकू शकता. आणि कुकर याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे. आणि 2 शिट्ट्या झाल्या की आपण कुकर वाफ सोडून देऊ आणि आपली खिचडी तयार झालेली असेल. ओके, तर आता आपण
तो जोपर्यंत खिचडी आपली होत आहे तोपर्यंत आपण इकडे सूप बनवायला घेऊ. तर आपण सूप बनवायला घेत आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला ही जी शेंग आहे हिचं वरचं आवरण जे आहे हे पील करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कडवटपणा आपल्या सूपमध्ये उतरणार नाही. अशा प्रकारे शेंगा चांगले पील करून घेतल्यानंतर त्यांना असं आपण कट करून घेत आहोत. अशा प्रकारे आपण त्यांना कट करून घेतलं आहे. तर जसं की तुम्ही बघत आहात, थोडासा कांदा, शेंगा, लसूण आणि आल्याचा थोडासा तुकडा आपण एका पातेल्यामध्ये 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण या पातेलं घेऊया. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण एक कप भरायच्यामध्ये पाणी घेऊया. हे बघा, आपण एक कप भरायच्यामध्ये पाणी टाकत आहोत. याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे फक्त उकडताना. आता आपण याला मीडियम गॅसवरती 15 मिनटं बॉईल करायला ठेवून देऊ. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं इकडं सूप बनत आहे इथे, आणि आपलं खिचडी तयार होत आहे. अजून खिचडीला शिट्टी झालेली नाही आहे. शिट्टी झाली का आपण गॅस बंद करू. तर या ठिकाणी आपले 2 शिट्ट्या झालेल्या आहेत भाताच्या. तर आता आपला भात तयार आहे. जास्त आपण शिट्ट्या करणार नाही आहे, कारण की खाली भात लागायची शक्यता पण असते. तर आता आपण भात बंद केलेला आहे. त्याला तर वाफवरच ठेवू आपण, तोपर्यंत आपलं सूपची तयारी इथे होत आहे. तर जवळपास 15 मिनटं आपल्या इथे झाले असलं उकळण्यासाठी. आता आपण गॅस याला बंद करून देऊ. तर आता आपल्याला एक काम करायचं आहे. हे जे मिश्रण आहे हे आपल्याला फिल्टर करून घ्यायचं आहे, म्हणजे गाळून घ्यायचं आहे थोडक्यात. आणि आपण या छोट्याशा कपमध्ये गाळून घेऊया. हा आपला कपमध्ये आपण याला गाळून घेऊ. हे जे पाणी आहे ते पाणी फेकायचं नाही आहे, कारण की हे पाणी आपल्याला नंतर सूप बनवण्यासाठी यूज करायचं आहे. तर आपण फक्त आता या ठिकाणी पाणी गाळून घेतो आहे. आणि ह्या ज्या शेंगा आहे या आपल्याला पील करून घ्यायच्या. या ठिकाणी आपण याला शेंगाला आपण पील करून घेऊ. तर आपल्याला फक्त एक स्पून घ्यायचा आहे. स्पून घेतल्यानंतर ही शेंगाशी ओपन होते आरामात, आणि याच्यातला जो गर आहे तो आपण याच्यामध्ये आपण पातेल्यातच काढून घेऊ. अशा प्रकारे सर्व शेंगा आपल्याला ठिकाणी पील करून घेता येतील. असं ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगा पील करून घेऊ. तर आपण इथं या ठिकाणी पील करून घेतलेल्या आहे शेंगा. आता याला आपण या मिश्रणाला मिक्सरच्या भांड्यात घेऊ. ठीक आहे. याला फक्त आता आपण बारीक करून घेऊया. आपण जे पाणी गाळून घेतलं होतं तेच याच्यामध्ये आपण थोडंसं ॲड करूया, म्हणजे हे थोडंसं युनिफॉर्म होऊन जाईल. बघा, अशा प्रकारे म्हणजे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण याला स्क्वीज करून घेऊ एका पातेल्यामध्ये.
सो तुम्ही बघू शकत आहात इथं मी छोटीशी चहा गाळण्याची आपली घेतलेली आहे आपली फिल्टर करून घेण्यासाठी. याला हळूहळू असं आपण प्रेशर करायचं इथं, जेणेकरून याच्यामधलं जे सूप आहे ते खाली फिल्टर होईल. नंतर याला थोडंसं जेंटली जास्त प्रेस करायचं आहे. तुम्हाला तुमची जास्त सूपची क्वांटिटी असेल तर तुम्ही आपली साधी पिठाची चाळण पण घेऊ शकता. ते स्क्वीज करायला सोपं जातं. याला असं टिल्ट केलं तर म्हणजे ते सगळं ज्यूस खाली पडतो आपल्या भांड्यामध्ये. आता आपण हे सगळं स्क्वीज करून झालेलं आहे. तर अशा प्रकारे याचं सूप या ठिकाणी आपल्याला भेटलं आहे. तर आता आपण सूप बनवायची प्रोसिजर सुरू करू. सगळ्यात पहिले आपण गॅसवरती छोटीशी आपली कढई तापवायला ठेवू. छोटा कमी गॅस ठेवायचा आहे सुरुवातीला. त्याला आपण तापवायला ठेवला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा किंवा 1 चमचा तूप घेऊया. तर थोडंसं तूप आपलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण हळूहळू आपण जे स्क्वीज करून घेतलेलं आहे मिश्रण ते याच्यामध्ये सोडू. ठीक आहे. हे जास्त घट्ट पण होऊन जायचं नाही. ह्याच्यामध्ये आपण जे पाणी आपण काढून घेतलं होतं उकळताना बाजूला ठेवलं होतं ते पाणी आपण याच्यामध्ये टाकूया. याला एक चांगली आता छानपैकी उकळी होऊन द्यायची. तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू, कारण की आपण ऑलरेडी याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. तर आपण याच्यामध्ये कमी मीठ टाकू. चिमूटभर मीठ टाकलं आपण याच्यामध्ये. आणि थोडीशी हळद. याला बऱ्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण याच्यामध्ये अजून जास्त काहीच मसाले टाकत नाही आहोत, कारण की आपण याची जी चव आहे ती एक थोडीशी अशी मेंटेन करणार आहोत, जेणेकरून याचं चव पण राहील आणि याचं पोषण मूल्य पण कमी होणार नाही. तर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो आपण हे सूप घेतलं पाहिजे. याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रोटीन्स असतात, त्याच्यामुळे आपली इम्युनिटी जास्त वाढते. तर हे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तुम्ही करून बघितलं पाहिजे. याला थोडंसं असं ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर याला आपण बॉलमध्ये किंवा कपामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं वरून याच्यामध्ये लिंबू आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. दहा मिनटानंतर आपल्या सूपला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे. तर आता आपण इथं याचा गॅस बंद करू आणि याला गार होण्यासाठी ठेवूया.
तर जसं की तुम्ही बघू शकता की इथे आपला चटपटीत भात पण रेडी झालेला आहे या ठिकाणी अशा प्रकारे. आणि आपलं सूप पण तयार आहे. सूपमध्ये आपण थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे जेणेकरून याला चांगल्या प्रकारे टेस्ट येईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही छानपैकी तुमचा भात आणि सूप बनवून एन्जॉय करू शकतात. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि वाटल्यास तर लाईक करा.